मित्रांनो, बाजारातून जर पैसा बनवायचा असेल तर एक सूत्र जर आपण पाळलं तरीही आपण बाजारातून पैसा बनवू शकतो। ते म्हणजे काय की आपल्या उत्पन्नातला ठराविक रक्कम आपण सतत दर महिन्याला असेल आठवड्याला असेल जशी असेल तशी जसं आपलं उत्पन्न येते त्याप्रमाणे जर आपण ती सतत बाजारात SIP करत गेलो म्हणजे बाजारामध्ये ते पैसे आपण जर लावत गेलो त्याच शेअरमध्ये लावावे जे की फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत। अशा शेअरमध्ये जर सतत आपण काही वर्ष सतत पैसा लावत गेला तर बाजार आपल्याला निश्चित चांगली रक्कम त्या पैशाची बनवून देऊ शकतो जी की कुठेही बाहेर FD मध्ये म्हणा किंवा अजून म्युच्युअल फंडामध्ये म्हणा त्याच्याहीपेक्षा जास्त रक्कम ही बाजार आपल्याला शेअर मार्केट बनवून देणार आहे। परंतु फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपनीत जर पैसा लावला तर पैसा कितीतरी पटीनं अधिक बनू शकतो। हे आपण जर लक्षात ठेवलं आणि हे जर सतत करत राहिलो बाजार पडत असेल आणि वाढत असेल तेव्हाही न घाबरता जर आपण बाजारात पैसा लावत गेलो तर आपला पैसा इतका बनेल की आपल्या पिढ्यानपिढ्या बसून खाऊ शकतात। असे कितीतरी उदाहरण आपण व्हिडिओमध्ये मागेही दाखवलेले आहेत। कितीतरी लोक श्रीमंत झालेले आहेत। फक्त एक गोष्ट करावी लागेल की सतत पैसा लावावा लागेल आणि टिकून राहावं लागेल। जर ह्या गोष्टी केल्या तर निश्चित आपला पैसा बाजार आपल्याला बनवून देणार आहे। पैशासाठी काम करा आणि पैशाला आपल्यासाठी काम करायला लावा म्हणजे आपण श्रीमंत होऊ शकतो। फक्त मेहनत कराल तर खायापुरतं मिळेल, जास्तीत जास्त घर होईल, एखादी गाडी होईल, परंतु मोठं काही कार्य करायचं म्हणलं तर कर्जच काढावं लागेल। त्यासाठी बाजारात पैसा लावा, निश्चित आपला पैसा बाजार आपल्याला चांगला बनवून देईल। आज ह्या व्हिडिओमध्ये आपण 3 कंपन्या बघणार आहोत। तिन्ही कंपन्या ह्या ऑटोमोबाईल क्षेत्रामधल्या आहेत, ऑटो कंपोनंट बनवणारे आहेत। ह्या तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत। पोर्टफोलिओमध्ये एखादी कंपनी ठेवायला ऑटोमोबाईल क्षेत्रातली हरकत नाही। तर ह्या 3 कंपनीपैकी एखादी कंपनी ठेवण्याचा विचार तुम्ही करू शकता। तर त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे सोना BLW। 672 वर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो। 104 वर ही कंपनी 1.04% ही मागच्या ट्रेडिंग डेला ही वाढलेली आहे। ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर आपल्याला 41,000 करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळतंय आणि पी जर पाहिला तर 72चा पी आहे। ROC 24, ROE 20.9 जवळपास 21, फेस व्हॅल्यू 10 ची आहे, 21.7 प्रॉफिट ग्रोथ आहे आणि 28% प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते। EPS जर पाहिले तर कंपनी मीडियन पीच्या खाली ट्रेड करत आहे। मीडियन पी बघू शकता तुम्ही इथं 78चा मीडियन पी आहे आणि त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते। आणि बऱ्याच दिवसापासून तुम्ही जर पाहिला असेल तर इथून बघू शकता जवळपास 22 पासून कंपनी मीडियन पीच्या खाली ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते। ही संधी आहे की अशा कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे। आणि EPS जर पाहिले तर EPS बघू शकता EPS चांगले वाढत आहेत म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे। कारण EVची गाडी आली किंवा इलेक्ट्रिक गाडी आली, इलेक्ट्रिक गाडी आली किंवा कोणतीही गाडी असेल तरीही ऑटो कंपोनंट त्या गाडीला हे लागणारच आहे। त्यामुळे ह्या कंपन्या आपल्या चालणारच आहेत। तर अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक जर केली तर आपला फायदा होऊ शकतो। पोर्टफोलिओमध्ये अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या जर आपण ठेवल्या तर आपला फायदा पोर्टफोलिओमध्ये होईलच, त्याचबरोबर आपली रिस्क कमी होईल। एखादं क्षेत्र जर चाललं नाही तर आपला पोर्टफोलिओ रेड होणार नाही। तर एखादं क्षेत्र चालेल, एखादं क्षेत्र चालणार नाही। IT असेल, ऑटोमोबाईल असेल, त्याच्यानंतर केमिकल असेल किंवा फायनान्स असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जर कंपन्या आपण ठेवल्या तर आपला पोर्टफोलिओ हा चांगला बनेल आणि भविष्यामध्ये चांगला पैसा आपल्याला तो बनवून देईल। तर ही कंपनी सध्या मीडियन पीच्या खाली ट्रेड करते म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे। सेल्स बघू शकता 612 करोडचे सेल्स आहेत, ते 3,480 करोडपर्यंत कंपनी घेऊन आली। नेट प्रॉफिट बघू शकता 78 करोडचं 567 करोडपर्यंत आलेत। म्हणून सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचे आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत। डबल डिजिट आहेत, चांगले आहेत, इथेही पैसा बनेल, अजून बनला नाही। बघू शकता 3 वर्षामध्ये -3% CAGR आहे, चालू वर्षामध्ये 19% CAGR आहे। हीच कंपनी जेव्हा आहे 500-600 वरून कंपनी आता पुढं जवळ 1000, 2000, 4000, 5000 जाईल त्यावेळेस आपल्याला ही कंपनी कदाचित आवडेल। परंतु त्यावेळेस कितीतरी पटीमध्ये आपला पैसा बनेल जर अशा वेळेस आपण कंपनीमध्ये गुंतवणूक केली असेल तर। रिझर्व बघू शकता 4,609 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 202 करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्जसुद्धा कंपनीवर जास्त नाही। इथं बघू शकता कंपनी जवळपास 400च्या खाली 400च्या आसपास येऊन गेलेली आहे। इथं डाऊन ट्रेंड जेव्हा चालू होता कंपनीला तर त्यावेळेस आपली म्हणजे हिंमत होत नाही की जेव्हा कंपनी पडत असते त्यावेळेस आपण गुंतवणूक करायला घाबरत असतो। आणि खरं म्हणजे इथं गुंतवणूक
करायला पाहिजे. जरी केली नाही तर वारंवार कंपनी इथं बघू शकता हा सपोर्ट घेत कंपनी वर जात आहे. सध्या सपोर्ट जवळच कंपनी मिळत आहे. 671 वर कंपनी ट्रेड करत आहे. तर इथून कंपनीला पुन्हा वर जाण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही वरच्या रेजिस्टन्स जवळ कंपनी इथून जाऊ शकते. तर अजूनही हेही ब्रेकआउट राहिलेलं आहे. तुम्ही इथं जर पाहिलं तर हेही ब्रेकआउट राहिलेलं आहे. पूर्ण यू पॅटर्नचं ब्रेकआउट जवळपास 800च्या आसपास कंपनी इथं देऊ शकते. तेही ब्रेकआउट राहिले आणि दोन्ही वरच्या रेजिस्टन्सपर्यंतही जाईल आणि ब्रेकआउटही देईल आणि पुन्हा ती खाली हे रिटेस्ट करायला पुन्हा येईल. तर कंपनी चांगली आहे. आताही पैसा लावला तर कंपनी चांगला पैसा बनवून देईल. त्याच्यानंतर आहे इनोमिंडा. वारंवार ही कंपनी आपण सांगत आहोत. 700-600 पासून ही कंपनी आपण सांगत आहोत. 1051 वर आलेली आहे. 1.46% ही मागच्या ट्रेडिंग डेमध्ये वाढलेली आहे. मार्केट कॅप पाहिलं तर 60,000 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. 66.9 जवळपास 67चा PE आहे. 20चा ROC आणि जवळपास 19चा ROE पाहायला मिळतोय. 2ची फेस व्हॅल्यू आहे आणि 21.5ची प्रॉफिट ग्रोथ, 68.8ची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो. ह्याही कंपनीचे EPS तुम्ही बघू शकता की कसे चांगले वाढलेले आहेत. ज्या कंपनीचे प्रॉफिट वाढतात त्या कंपनीमध्ये पैसा लावा. पैसा निश्चित आपला बनेल. आणि ही कंपनी जर पाहिलं तर 21 पासून म्हणायला हरकत नाही. मिडियन पीच्या खाली ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. सध्या मिडियन पीच्या जवळच कंपनी ट्रेड करत आहे. 57.2चा मिडियन पी आहे. 60च्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. हिचे सेल्स जर पाहिले तर मार्च 2013 पासूनचे 1340 करोडचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. ते 15,380 करोडपर्यंत आलेत. नेट प्रॉफिट 28 करोडचं 984 करोडपर्यंत आलेलं आहे. म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट कंपनीनं चांगले जनरेट केलेले पाहायला मिळत आहेत. बघू शकता डबल डिजिट आणि चांगले पाहायला मिळतात. गुंतवणूकदारालाही पैसा किती बनवला आहे. 10 वर्षामध्ये 48%, 5 वर्षामध्ये 43%, 3 वर्षात 33 आणि चालू वर्षामध्ये 60%चा CAGR. म्हणजे कितीतरी रगड पैसा ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे. रिझर्व बघू शकता. रिझर्व जर पाहिलं तर 5,211 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 2,133 करोडचं कर्ज आहे. चार्ट जर बघितला तर चार्ट हा इथं रेजिस्टन्स सपोर्ट करत कंपनी वर जात होती. इथं ब्रेकआउट झालं आणि आता जो रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्टचं काम करत असलेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय. 1051 वर कंपनी ट्रेड करत आहे. इथं एवढं मार्केट पडलं तर कंपनी खाली आली नाही. तुम्ही इथं बघू शकता. यावरून कंपनीमध्ये असलेला दम आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या 1.5-2 महिन्यामध्ये मार्केट पडलं. एक कॅन्डल जी आहे ती एका आठवड्याची आहे कारण हा विकली चार्ट आहे. तरी मार्केट एवढं पडूनही कंपनी जास्त खाली आली नाही. तर इथून कंपनीला वर जायचे असे चिन्ह दिसत आहेत. त्याच्यानंतर मदरसन सुमी वायरिंग ही कंपनी सुद्धा चांगली आहे. ज्यांना प्राइस छोटी पाहिजे पण कंपनी चांगली पाहिजे तर ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता. 64 रुपयावर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या कंपनीकडे मार्केट शेअर जे पूर्ण इंडस्ट्रीचं जे मार्केट शेअर आहे हार्नेस बनवण्याचं म्हणजे वायरिंग बनवण्याचं ते 40% आहे. म्हणजे तिला चांगलं काम ह्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. 28,291 करोडचं मार्केट कॅप आहे. पी जर पाहिलं तर 42चा ROC 48, ROE 42 दोन्ही चांगले आहेत. फेस व्हॅल्यू 1ची आहे. 26.1ची प्रॉफिट ग्रोथ आणि 61.7ची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो. EPS जर पाहिले तर EPSही चांगले वाढलेले आहेत बघू शकता. आणि मिडियन पी जो आहे तो खूप वर राहिला आहे. कंपनी खूप खाली आलेली आहे. 52.3चा मिडियन पी आहे. कंपनी जवळपास 43च्या आसपास ट्रेड करत असलेली इथं आपल्याला बघू शकता तुम्ही. तर कंपनी स्वस्तामध्ये मिळत आहे आणि त्याचबरोबर कंपनीनं कर्जसुद्धा कमी केलेलं आपण इथं बघू शकतो. सेल्स जर बघितले तर 2021 पासूनचे आपल्याला पाहायला मिळतात. 3,938 करोडचे सेल्स 8,858 करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट 396 करोडचं आता 660 करोडपर्यंत आलेलं आहे. सेल्स आणि प्रॉफिट इथं आपल्याला चांगलेच पाहायला मिळत आहेत बघू शकता. आणि इथंही पैसा तसाच बनेल आपण ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर तिन्ही कंपन्या ह्या चांगल्या आहेत गुंतवणुकीसाठी. तुम्ही ह्या तिन्ही कंपन्यांवर विचार करू शकता. रिझर्व बघा 1,175 करोडचं रिझर्व आहे. कर्ज जर पाहिलं तर 282 करोडचं कर्ज आहे. कर्ज कंपनीवर जास्त नाही. कंपनी सपोर्ट घेऊन वर जात असलेली आपण बघू शकतो. इथं सपोर्ट घेतला आहे. सपोर्ट घेऊन वर जात आहे. 63.95 रुपये जवळपास 64 रुपयावर आहे. वर 80 रुपयाला इथं गेली होती. तुम्ही बघू शकता. तुम्ही 80 रुपयाला गेलेली कंपनी आज 63-64 रुपयावर मिळत आहे. तर डिस्काउंटही वरून जर पाहिलं तर आपल्याला चांगलं डिस्काउंट आहे. तर ही कंपनी सुद्धा आपला पैसा बनवून देऊ शकते. प्रॉफिट ग्रोथ तिन्ही कंपन्यांची, सेल्स ग्रोथ तिन्ही कंपन्यांची चांगली आहे. तर ह्या तिन्ही कंपन्यांबद्दल तुम्ही विचार करू शकता. आणि
अभ्यास करून नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या, कारण व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे, कोणतेही कॉल किंवा टिप्स नाही. व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.